नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताना हसलंच पाहिजे हाच संदेश घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवंय उद्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, खूप छान वाटतं की कालच्या भागात महाराष्ट्राचे हे लाडके सुरेल तारे या मंचावरती आलेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे कधी हाय कधी नाही. आता बघूयात या सिनेमात पुढे काय घडणार आहे. थँक्स सुनील. वा 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 वा. तुझ्या तर आता तुझ्या अरे बाबा, जाऊ देत त्याला. तुला माहितीये ना तो कसा बुक्कड आहे लहानपणापासून. मी तुला तुझ्या आवडत्या ठिकाणी घेऊन जातो. काय म्हणजे पानपट्टीवर? ऐक ना, मला ना एक बडीशोपचं पाकिट घेऊन द्या. तसं मला एकदा खाऊन बघायचंय, बडीशेप आणि धनादास. एक गोष्ट लक्षात ठेव, हे पोरगी आपल्या घरात सून म्हणून कधीच येता कामा नये. का? ओकेल आहे ती. तिला जेवणाचे पानं वाढायला सांगितली तर पानपट्टीवरचे पानं वाढेल. आणि आपल्या पुढ्या खायला ते वेगळं. नो 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 नो, मी काय करू? तुम्ही निघा. चला चला, मला वाटतं इथेच आहे तो कॅफे. हा, इथेच वेलकम वेलकम वेलकम. थँक्यू थँक्यू. अरे काय स्वागत नाही करत आहे? अरे वेलकम वेल. कधी येताय तुम्ही? लाजा वाटतं का उशिरा यायला? चलेदार. वा वा, पण हे मात्र मानलं पाहिजे. एवढा तुम्हाला राग आलाय, पण प्रेमाचा चहा देत आहे मात्र तुम्ही. मुस्कान पडीन. तुम्हाला नाही दिला, जा वाटून या. उशीर केला की अशी शिक्षा देतो मी. जा. हो 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 हो, सुनील. हो 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 हो. सुनील, तुम्ही आता इथे काम करताय? हो सर. वा वा वा, गॉड ब्लेस यू माय सन. थँक्यू सर. नाही नाही, देव तुमचं रक्षण करो. का? तुमच्या आधी इथे एक बँड होता सुनील. त्याचं काय झालं? आता तो ढगात आहे. का ढगात? का स्वर्गात इंद्रासोबत वाजवत आहे ते आता? का? हो सुनील, एकदा त्या बँडने जलेबी बाई हे गाणं वाजवलं सुनील, आणि कस्टमरने त्यांना गोळ्या घातल्या. बापरे. पण का? कारण त्यांच्या आईचं नाव जलेबी बाई होतं सुनील. आणि त्या दिवशी त्यांची डेथ अॅनिव्हर्सरी होती. ही इज व्हेरी व्हेरी स्मॉल डॉन. स्मॉल? मोठा डॉन आहे तो. हो हो, खूप डेंजर डाऊन आहे तो. म्हणजे त्याला बँडचं सहनच होत नाही. हॉटेलमध्ये बँड चुकला की तो डायरेक्ट गोड्या घालतो. आम्हाला कशाला बोलवलं तुम्ही? मला मजा येते.
याला काय अर्थ आहे? आम्ही इथे नाही वाजवणार. चला आम्ही निघतो. बाहेर कुलूप लावलंय. बाहेर कुलूप लावलंय. जा कसं जाता आता? ए मस्त आले. काय म्हणतात ते काय नाही म्हणजे नवीन बँड का हा तुमच्या सेवेसाठीच मागवलं नवीन बँड. माणसं नीट मोजून घे एवढ्या गोळ्या आहेत ना आपल्याकडे हा 58 बघितले अशी. या रे इकडे हो माय गॉड 1 2 5 चला कार्यक्रम सुरू करा लवकर सुरू करा हल 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 आज 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 हम आज काम पेश करने जा रहे हैं जबरदस्त गाना हमारे पार्टी के जबरदस्त फनकार क्या बात है? खास 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 आपका लिए एक शेर अर्ज क्या है वायर अर्ज क्या है तू फूल म्हणून उमलावी म्हणून मी सूर्यप्रकाश झालो तू चांदणी व्हावी म्हणून मी अंधार झालो जन्मापासून अंधारातच आहेस तू हे फालतू अँकरिंग बंद करा तू करतो बस थांबव काय इकडे तू तुला यातलं काय वाजवता येतं काय सगळं वाजवतो मी. सगळं वाजवतो ना ड्रम वाजव अरे काय मला एकदम अरे समोरचं कुठं गेलं? अरे आता होता ना काय तुम्ही मस्कर लावली. अरे समोर ठेवलं विचार होत कुठे बसलायस तू त्याच्यावर? हिला लय याची गाय. क्या बात है? क्या बात है वाह कमाल वाह दादा वाह 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 वा दादा आता दिमडी दिमडी ते कसं हा? नाही म्हणजे काय
डबा हा घरचा आहे माझ्या इकडे हा आता संभळ. अरे बाबा बापरे संभळ तू संभळ याच्यात कसं काय संभळ हा हा नाही वा बाबा जो हा येत आहे ना आवडते आवडते वाह वाह कमाल क्या बात है वाह 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 नाव काय तुझं? रोहित चव्हाण आता जर तोंडातून आवाज काढला ना तर इथून गुगळू मग तिथून सुंबळू. बस खाली. बस खाली. बस खाली. मारीन ना. ए तुम्हाला काय येतं का वाजवायला? बाप से धरती फटी. काय धरती सीली मैंने. इकडे हा इकडे. यातलं नक्की काय वाजवता येतं तुला? हा सगळं सगळं वाजवलं ना मी येतंय वाजवलं. हा मग हा हे वाजून दाखव. ये वाजून दाखव चल. ए तू कोण आहे? हे चिपळूणचे बाबा बाबा हा? आम्ही सगळे बाबा आले असं म्हणून हे बाबा चला तिकडे. चल तिकडे. वा वा आय लव्ह शिरकेस कॉस्ट्युम अमेझिंग. वाजवा. त्याला हे नाही का भाता नाही का वाजवा. अहो कसं वाचते हा बघा आता परदेसी परदेसी जाना नहीं. क्या बात है. परदेसी परदेसी जाना नहीं. आता घ्यायचं तर अरे येड आहे का तू? ते परदेशी गाणं कशाला वाजवतो तू? मग बाईची आयटम सोडून गेली परदेशात. तेव्हापासून डोकं फिरलंय त्याचं. बस मी सांगतो दुसरं गाणं घ्या काहीतरी. दुसरं गाणं घे. हा घेतो. तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली. अरे येड आहे का तू? ते पिंजरा कशाला गातो? मग? अरे पिंजरा मला त्यांना पिंजरा पिक्चर आठवतो यार. काय ना त्यांचा बाप मास्तर होता आणि त्यांनी एक तमसगीर पटवली होती. नको ना गाव दुसरं काहीतरी म्हण. चांगलं म्हण दुसरं काहीतरी. उड़ जाएगा
हा म्हणणार आहे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, जागा बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, जागा बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला, जेव्हा नवीन पोपट हा. वा 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 वा. जेव्हा नवीन पोपट हा लागला मी अरे येडाय का तू? कशाला त्या पोपटाचं गाणं म्हणतो? का काय झालं? 2 दिवसापूर्वी नवीन पोपट घेतला होता बॉसनी. मग मांजरीनं घाला त्यांचा पोपट. दुसरं काय काहीतरी सांगलं. काय झालं? अरे ह्यांचा पोपट मांजरीने खाल्ला. नवीन वा 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 गेला, उडून गेला पोपट. ऐका ना, माझ्याकडे मी आत्ता एक लिहिलेलं तुमच्या आयुष्यावरचं गाणं आहे. मी गाऊ का? म्हणजे प्रयत्न करू का? मी तुम्हाला आवडेल कदाचित. आदर्श शिंदे गा. अल्लड होता हा बाळ, कसा हो झाला लबाड. वा 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 वा. दर्द आहे, दर्द आहे. खायाला नव्हती भाकर, झाला हा पाकीट मार. पोलिसांची गाडी आहे. अल्लड होता हा बाळ, कसा हो झाला लबाड. खायाला नव्हती भाकर, झाला हा पाकीट मार. अनझनानना मारला पोलिसांनी, अनझनानना मारला पोलिसांनी. अन हातामंदी गन आली जी, हाडॉन झाला जी, हाडॉन झाला जी, हाडॉन झाला जी, हाडॉन झाला जी. तोडलास मित्रा. मी नाही काय तोडलं दादा. माझं मन जिंकलंस. मग तोडलंच असं का म्हणाल? गप्प असतो का तू? तोडी ना तुला नाहीतर. माझं मन जिंकलंस रे. खुश केलंस मित्रा मला तू. माझं अख्खं लाईफ तू एका गाण्यातून सादर केलंस. एवढंच लाईफ. काय बोलतोय? इथंच कापी ना तुला सांगतो. नाही नाही नाही. गप्प बस. तुला काय पाहिजे सांग. मला हा तुला आपण सगळी मदत करतो. सांग. मला लग्न करायचंय, मदत कराल? म्हणजे काय? फक्त नाव सांग. मला नशिबान आहेस तू. सोबत लग्न करायचं. काय? सोबत लग्न करायचंय मला. अरे अण्णाला मी आवडतो. तू हे काय बोलतोय? मला तरी विचार एकदा. मला पण क्रिश सोबतच लग्न करायचंय, कारण त्यांनी आपल्या सगळ्यांचा जीव वाचवलाय आज. तुझ्यानी ना सगळ्यांच्या फोटोवर हार लागले असते आमच्या. येस, आम्हाला मदत करा, आम्हाला आशीर्वाद द्या दादा, आणि आम्हाला जाऊ द्या इथनं. जा, सुखानं संसार करा. चला. हो. आता अण्णा, आता एकही अनावश्यक क्षण इथे वाया घालवायचा नाही आपण. चला आपण जाऊया. हो जाऊया. तूच माझ्या आयुष्याची
अनारकली. हो ठीक आहे ठीक आणि आहे चल. तूच माझ्या आयुष्याचा अनारसा. मी कॅन्सल करू का लग्न? नाही नाही चल मग. चला थँक्यू येतो हा. आणि माझ्या लग्नाला नक्की या आणि येताना गिफ्ट आणा या. चल ना चल ना. चला उद्या येऊन बघू. चला चल चल वाळत घातलेला शिवमणी. सुनील, तो तिला घेऊन गेला सुनील आणि तू हसतोयस. अरे गेली तर जाऊ दे, कारण हा पिक्चर मी पाहिलाय. या पिक्चर मध्ये शेवटी हिरोला जुई चावला भेटते. आली वाटत. आलीस तू? हो. अरे कोण आहेस तू? जुई चावला. अरे जुई चावला काय मी करू? जुई चावला कोणाला सांगू? जुई चावला काय मी करू? अरे जुई चावला कोणाला सांगू? अरे जुई चावला जुई चावला जुई चावला मी काय करू? अरे तुम्ही निघा ना. वा वा, जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाला पाहिजे. वा वा, मजा आली. खरं तर संगीताची ही सगळी फॅमिली आज जमलेली होती आणि हा संगीतमय एक चित्रपट आम्ही तुमच्या समोर सादर केला. पण खूप छान वाटलं की या निमित्तानं तुम्ही सगळे इथे आलात. मी सगळ्या कलाकारांना 2 मिनिटं मंचावरती बोलावतो. या. मी सगळ्यांना मंचावरती बोलवलं याचं कारण आहे, आज अभिजित सावंत त्यांच्या सौंना घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या सौ तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन आल्यात असं मी ऐकलंय. सो लॉकडाऊन मध्ये मॅडमनी सुरू केला केक बेकिंगचा एक आपला शॉप आणि सगळ्यांसाठी एक स्पेशल गिफ्ट. वा वा, थँक्यू. वा, मजा आली खरं तर आज. आणि एक प्रयोग आम्हाला करायचा होता खरं तर. आज रोहितनी एक कमाल आयटम सगळ्यांच्या समोर सादर केला आणि मजा आणली रोहितची. पण जाता जाता एक गंमत आम्हाला करायची होती की इथे गायक आहेत. असं जर झालं की रोहितनी तोंडाने वाजवलं आणि गायकांनी गायलं छोटशी लाईन किंवा छोटस कडवं, तर काय मजा येऊ शकते. एकदा बघायला पाहिजे. एक प्रयोग आम्हाला करायचा. रोहित कमाल कमाल, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. क्या बात आहे, आउटस्टँडिंग. येस, बघूयात आता काय घडतं. एक वेगळा प्रयोग. फिरत्या चाकावरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. फिरत्या चाकावरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. क्या बात है. आणि तिने काहीतरी सुचवलं. एक डिस्को. म्हण ना. रात बाकी बात बाकी, रात बाकी बात बाकी, होना है जो हो जाने दो. देखो ना देखो तो देखो हम जाने जा, मुझे प्यार से
आता एक फक्त अमरोग सरांबरोबर एक प्रयोग करायचा आहे मला. टीव्ही क्षेत्रात हा एक वेगळा प्रयोग होईल म्हणून मी करतोय. निर्विवाद. हा कोणी केलेला नाही आतापर्यंत. वा वा, आता एक वेगळा प्रयोग आहे का? फारच मस्त. आता एक संबळवाला छोटा आयटम. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, हलवा सुपारी फुटली, नवरी नटली, हलवा सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, हलवा सुपारी फुटली, नवरी नटली, हलवा सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वऱ्हाडी कोण कोण, आलं वऱ्हाडी कोण कोण, आलं वऱ्हाडी कोण कोण. संग लक्ष्मीला घेऊन आलं विष्णू नारायण, आलं विष्णू नारायण, आलं विष्णू नारायण. याची जुळगणावर ड्युटी दीपमाळ पेटली, याची जुळगणावर ड्युटी दीपमाळ पेटली. नवरी 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 नटली, हलवा सुपारी फुटली, नवरी नटली, हलवा सुपारी फुटली, नवरी नटली, हलवा सुपारी फुटली, नवरी नटली, हलवा सुपारी फुटली. मजा मजा मजा. मला 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 काहीतरी ऍक्च्युली सुचतंय आता बोलावंसं की आपण गेले 8 महिने 10 महिने आपण सगळ्या कोरोना वॉरियर्सचं कौतुक करतोय. मग ते डॉक्टर्स असतील, पॅरामेडिक्स असतील, पोलीस स्टाफ असेल आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक, सरकारी निमसरकारी, त्या सगळ्या कोरोना वॉरियर्सचं कौतुक होत आहे, सोहळे होत आहे. हा सगळा दैवी चमत्कार बघितल्यावर मला मनापासून असं वाटतं की आपण सगळे प्रातिनिधिक स्वरूपात पण संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही सुद्धा कोरोना वॉरियरच होती या काळात. कारण वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या तऱ्हेने, मग ते गायक असतील, अभिनेते असतील, अभिनेत्री असतील, वादक असतील, पेंटर्स असतील, म्युझिशियन्स असतील, कंपोजर्स असतील, आपल्यापैकी प्रत्येकाने योद्ध्याचंच काम केलं या 8-10 महिन्यात. वेगवेगळ्या परीने लोकांचा ताण कमी केला आहे, लोकांमधली, समाजामधली नेगेटिव्हिटी कमी केली आहे. आणि जर कोणालाही माझ्या या बोलण्यावर शंका असेल तर गेल्या 10 मिनिटाचा एपिसोड बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. Hats off to each and every one of us. Hats off. Hats off. धमाल धमाल धमाल. पण मला यांनी तर सगळं केलंच, पण आज तुषार देवलसाठी पण जरा जोरदार टाळ्या. कारण तुषार हा गेली अनेक वर्षे आपण सतत पंच मारतो की तू 2 बँड, पण ते अवघड आहे हे सगळ्यांना माहिती आहे. एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या. आणि आज तुषारसाठी एक वेगळं गिफ्ट ठेवलंय आम्ही, कारण आज म्युझिकचा एपिसोड. हे परत होणार नाही मला माहितीये, ज्याच्या दिवशी जिते व्हावं. अरे वा 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 भावा, कमवलंच भावा, कमवलंच. बुके बुके द्या, बुके. कमवलंच भावा, वा वा वा. कमवलंच, किरण. भावा गमावला, भावा गमावला. आता वाजवत म्हणत
डॉक्टर वा पण हे गजब. हे मजा आहे. 2 मिनिटं थंड झाल्या होत्या. तुझं काम तू विचारू. 2 मिनिटं थंड झाली होत्या. नाही पण कुशल इकडे येताना म्हणत होता वा वा भावा कमावलं आणि तो 30 सेकंदात म्हणला वा वा गमावलं. कुशल इथला इथं फिरलो गेलो वाक्य. घराचे हप्ते गाडीचे हप्ते त्याला घराचे हप्ते गाडीचे हप्ते आणि दैसाचे 35 रुपये सुद्धा दिसायला लागले. जे गेले 6 वर्ष तो परत नाही हवाई होतं नाव सांगतो 35 रुपये टाळतो तो टोलला सगळं दिसायला लागलं. त्याच्यामुळे तो फास्टॅग लागलाय. हो वा पण दोघांसाठी खरंच आम्ही टाळ्या वाजवतो कारण थँक्यू व्हेरी मच. त्यांच्याशिवाय हवा येऊ द्या अपूर्ण आहे आणि ते नसते तू आहेच आता काय नवीन काय. पण मजा आली. आम्ही तुमचं मनोरंजन करू शकलो तुम्ही आमचं केलं आणि आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राचं आज मनोरंजन केलं. मला वाटतं यापेक्षा आनंद काय असावा नवीन वर्षाचा. लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांनी काही काही गोष्टी केल्या. तुम्ही हा वेळ कसा घालवला? मी गावी होतो. एक गाणं हार्मोनियम होता. हार्मोनियम तर माझ्याजवळ नव्हती, काहीच नव्हतं. पण एक माझा शिष्य होता त्याच्याकडून एक छोटीशी हार्मोनियम घेतली. म्हणलं हे दे एक गाणं तर करतो मी इथून व्हायरल बघू. नुसता असा सूर धरला आणि गाणं गायलं. बांधवानो घराबाहेर पडू नका. मी 2-3 गाणी केली तिथं. माझं लॉकडाऊन चांगलं झालं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मात्र हंगामा झाला. टी व्हीला आनंद शिंदे दिसत होता. हो भले मी कार्यक्रम करत नव्हतो पण मी घरात बसून सुद्धा मी गाणंच गात होतो. क्या बात. वा वा वा. पण सर असं कधी कधी होतं बघा ना म्हणजे आता स्वप्नील सर आहेत मी आहे वेगवेगळ्या ते सिनेमात काम करतात मी थोडं विनोदी काम करतो. कुठेही आपण गेलो समजा एखाद्या लग्नात आपल्याला गेस्ट म्हणून बोलवलं आपण नवरा नवरीवर फोटो काढताना पण आपल्याला रिक्वेस्ट होती एखादा जोक सांगा ना. जसं भाऊ कदम शेजारी जरी बसले कुणाच्या यस्तीत किंवा काय एखादा जोक होऊन नव्हतं आपणच ऑकवर्ड होतो की अरे इथं कसं काय सांगा त्याला काय होतं. असं एक ऑकवर्ड सिच्युएशन तुम्हाला रिक्वेस्ट झाली गाण्याची असं झालंय? फोनवरून होती रिक्वेस्ट. काय सांगता? फोनवरून की दादा एक गाणं म्हणून दाखवा असं. नाही जरा तुम्ही थोडस गुणगुण आण थोडस. मग काय वाटत असेल सांग. खरंय खरंय खरंय. मग मी पण म्हणतो एक काम करा ना प्लीज. मी गाणं गातो अख्खं गातो. हे बँक नंबर देतो त्याच्यावर पैसे वा 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 वा. तर माणसांना हे सुद्धा कळत नाही की आपण कुठं गाणी गा म्हणावं. खरे खरे खरे. असे पण फॅन आहेत. हो ना. असं प्रवासात कोणी असं भेटलं का की त्यांनी तुम्ही शेजारी बसला आणि नंतर ओळखला आणि चपापला? नाही मला सगळे गेल्या गेल्या ओळखतातच. ना ते तर काय डॉक्टर प्रश्नच चुकीचा आहे. माझं चुकीचं मी चुकलो. त्यांना त्यांची एक वेगळी त्यांची एक पर्सनॅलिटी आहे. मी घराच्या बाहेर आलो का फोटो सुरू. हा तुम्हाला सेल्फीची आवड आहे का? नाही बाबा मला आता तर लय लांबून काढतो मी. मी त्यांना सगळं सांगतो जरा मी उभा राहतो तू. खरंय खरं आताच्या सिच्युएशन मध्ये लांब कारण बसायला तो कोरोना बघत नाही की आनंद शिंदे का कोण आहे. वा 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 वा. खरंय हे खरंय Absolutely खरंय. हे खरंय खरंय हे मात्र आणि खरं त्याच्यात आहे. माझं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे. हो म्हणून मला तर लय जपावं लागतं. जपावं लागतं. खरंय खरंय खरंय. आता जरा नव्या कपलकडे आपण येऊयात. आज सासूबाई पण आलेल्या आहेत. कालिदास पिसे आणि संगीता पिसे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सासूबाई नमस्कार. सुनबाई तर सगळ्या महाराष्ट्रात नव्हे देशभरात जिकडे मराठी प्रेक्षक आहेत ते फॅन आहेत त्यांचे. आता तर त्या सुनबाई म्हणून तुमच्याकडे आलेल्या आहेत. काय सांगाल कशा आहेत सुनबाई स्वभावाने? छान आहे स्वभावाने कार्तिकी. वा 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 वा. मग कार्तिकी घरात सासूबाईंना काही नवीन नवीन पदार्थ बनवून दाखवला का नाही एखादा? तिने बनवलेला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो? त्यांच्या हसण्यात बरंच काही बरंच दडलंय. खरं तर म्हणजे लग्ना अगोदर मी आईला थोडीफार मदत करायचे. स्वयंपाक येतो मला बऱ्यापैकी. पण इकडे आल्यापासून आईंची जी पद्धत आहे भाजी तयार करण्याची किंवा हे त्या मला शिकवतायत आणि ते मी शिकतेय. त्यामुळे अजून मी असा काही करून त्यांना नव्यानेच आणि ती भाकरी पण करायला शिकली. नव्याने भाकरी?
नव्याने म्हणजे आधी कधी प्रयत्न केला नव्हता. प्रयत्न भाकरी हे आणि मी जेव्हा भाकरी बनवते तेव्हा त्यांना फुल एंटरटेनमेंट असतं, ते सतत हसत असतात मी भाकरी बनवत असताना. आणि माझी ती भाकरी थापायची पद्धत ते बघून त्यांना खूप हसायला येतं. भाकरी कशी बनवते मग? कुठल्या देशाचा नकाशा असतो साधारण? पहिल्यांदाच भाकरी बनवली, पण छान बनवते. वा वा वा, नवीन नवीन लग्न. पण त्या नव्यात एक काय क्यूटनेस आहे ना सगळं, ते सगळ्यांनीच आपण अनुभवलंय. जेव्हा नवीन लग्न होतं आणि त्याची पहिली जो काही पिरियड असतो लग्नानंतरचा इमिजिएट, तो इतका गोड असतो की काही चुकलं काही बरोबर आलं तर त्या सगळ्या बाबतीत एक गोडवाच असतो. म्हणजे एव्हरीथिंग इज नाईस, एव्हरीथिंग इज हॅपी. प्रेक्षक हो, सुपरस्टार्स म्हटलं तर त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशा खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका स्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत. आपले लाडके गायक आनंद शिंदे सर आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना मला विचारायचे, सर तुमच्या यशाचं रहस्य काय असं तुम्हाला वाटतं? वाहता मळा आणि गाता गळा. आणि दुसरी गोष्ट, एक ध्येय, एक चिकाटी. कलाकारांची कला फार मोठी असते आणि त्यामागे त्याचे अवगुण दडले जातात. त्याच्या अवगुणाकडे कोणीच लक्ष देत नाही, त्याच्या कलेकडेच पाहिलं जातं. वा सर, तुमच्या या यशाचा सुगंध असाच दरवळत राहो. डेन्व्हर प्रमाणे डेन्व्हर कडून तुम्हाला मिळत आहे एक गिफ्ट हॅम्पर. आजच्या अचीव्हर साठी आहेत प्रीमियम फ्रेग्रन्सेसची मोठी रेंज, डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर द सेंट ऑफ माय सक्सेस. आता येणार आहे या जोडीकडे अभिजित सावंत आणि त्यांच्या सौ. तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? अर्थात लव्ह असायला पाहिजे. हो, आमचं लव्ह मॅरेज. ऍक्च्युली आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहायचो. हा, तर म्हणजे एकदम बालपणीचे मित्रमैत्रिणी. ओ सो क्यूट, सो क्यूट. तर 7-8 वर्ष एकदम मस्त अफेअर, मग 2-3 वर्ष त्याच्या आधीच पटवा पटवी. मग लग्न असं वाटलंच नाही की लग्न झालंय. फक्त 2 दिवस असं थोडा विचित्रपणा वाटला. तर असं नेहमी असं काय घरामध्ये कधी असं काय माहोल नव्हता. ही पण घरी यायची, मी पण घरी जायचो त्यांच्या. पण तेच 2 दिवस होतो, नंतर मग सगळं आम्ही एकदम अगदी फॅमिली सारखे अजूनही. आणि कधीपासून मित्रात म्हणजे कधी किती म्हणजे शाळा का कॉलेज? शाळेपासून म्हणजे शाळेपासून. हो हो, म्हणजे मी 4थी-5वीत होती तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. पण हे जेव्हा रियालिटी शो करायला गेले होते त्यावेळेला मग तुमची भावना काय होती? तुम्हाला वाटत होतं जिंकतील ते? कारण मला वाटतं पहिला असा त्यावेळेचा तो शो होता मोठा की प्रचंड उत्सुकता होती सगळ्या महाराष्ट्राला त्यावेळेला. ऍक्च्युली त्या शो मध्ये जाण्याच्या पाठी पण ही सगळ्यात जास्त मोठं कारणीभूत आहे. कारण त्यावेळेला असं होतं की स्ट्रगल चालू होतं, म्हणजे कामासाठी इकडे तिकडे आमचं चालू होतं. मी शिक्षण आणि म्युझिक चालू होतं एकत्र. आणि ही म्हणाली की अरे असं शो येतोय, तू का नाही ट्राय करत? हिने म्हटलं नाही मी तुझा फॉर्म भरते. तर हिने फॉर्म भरलेला माझा त्यावेळेला. मी फॉर्म भरलेला आणि मला खूप चांगलं आठवतं की तो जाण्याच्या वेळेस तो मला म्हणालेला तू माझ्या सोबत चल. तर माझी परीक्षा होती टीवायची, तर मी त्याला म्हटलं मी परीक्षेला जाते, मी येते आणि तू पुढे हो. आणि मग तिथून प्रवास सुरू झाला. वा 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 वा. मग एक उखाणा तर झाला पाहिजे आता जोडीनं आला. जसं त्यांना सांगितलं तसं तुम्हाला. जसं मी म्हटलं ना की आमचं कधी असं लग्न आणि ते उखाणावाला असं कधी राहिलंच नाही. मी एकदम म्हणजे लग्नाच्या दिवशी पण भाजीत भाजी, मेथीची भाजी हे असं. तुम्ही 4थीपासूनच मित्र आहात ना? मग लहानपणीच्या 2 कविता म्हणा तरी वा वा, म्हणा म्हणा काय म्हण. तुम्ही इंग्लिश म्हणा, हे मराठी म्हणते. मी मराठीत उखाणा घेईन. येस. सुवर्णाची अंगठी, सोन्याचे पैंजण, अभिजितजींचे नाव घेते, ऐका सर्वजण. अरे वा, मला प्लीज थँक्यू. मग मला एवढं जमलंच नसतं. अभिजित तुम्ही एक गाणं म्हणा त्यांच्यासाठी. तुम्हाला कुठलं गाणं असं असेल जे सतत तुम्हाला असं वाटतं की हे गाणं अभिजितने माझ्यासाठी म्हणावं? नाही नको 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 नको. तुम्ही सांगू नका. अभिजित त्यांचं फेवरेट गाणं म्हणा सर. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. न कोई है न कोई था जिंदगी में तुम
तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. क्या बात आहे. समोरासमोर राहायचं तुम्ही? आम्ही हो 2 बिल्डिंग सोडून. अच्छा. मग ते गाणं तुम्हाला आठवत असेल, मेरे सामने वाले खिडकी में, त्या काळात? एकदा ही ऍक्च्युली ग्राउंड फ्लोअरला राहायची आणि रात्री आम्ही मस्त असंच मी फक्त बोलायचो की असं चला गप्पा मारूया आणि मग ते असंच होतं की बाल्कनीमध्ये ती खाली उभी राहायची आणि मी खाली आणि मग ते बरसात भी आकर चली गई, बादल भी गरज कर बरस गए. एवढ्यात यांचे बाबा आले. बाबा आले काय, आणि हिनी मला आधीच सांगितलं जर बाबा आले तर तू लपायचा. बापरे. तू लपायचं, इथे ते दिसायचं पण आहे. आणि मी एकदम कॉट झालो एकदम, म्हणजे समोरच बाबा आले. मग बाबा आल्यावर तुम्ही कसे बाबा कसे आहात तुम्ही, ते म्हटलं काय चाललंय एवढ्या रात्री. नाही असं हाय हॅलो गाणं ऐकायला रियाज करायला आलेलो. पडोसांचं गाणं एकदम असं बाल्कनीमध्ये ऐकवायचं होतं. मी जातो आता. बादल बी आकर गरज घे, बाबा बी आकर गरज घे, असं झालं असतं थोड्या वेळात जर पकडला गेला असता तर. अगदी. आम्ही सुरुवातीला एकत्र जायचो पण कधी शोज वोजला. आणि मग असं तिने सगळं बघितलं, मग नंतर म्हणाली की याच्या पुढे मी नाही येणार बाबा तुझ्या शोला. हो ना. त्यांना ती इतकी सवय लागली म्हणे ते घरी या असा मेसेज करताना 2-3 वोटिंगचे पण उघड सवय नाही गेलेली. वा वा. पण मजा येते. अशा धमाल जोड्या आज आपल्याकडे आलेल्या आहेत. वा वा मंडळी, खूप छान वाटतं की आजच्या भागात हे सगळे तारे आपल्या बरोबर आहेत. 2 भाग आपण यांच्या बरोबर एन्जॉय करतोय. अर्थात उद्याच्या भागात सुद्धा हे आपल्या बरोबर असणार आहेत. याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवंय उद्या लेडीज जिंदाबाद.